संदर्भामध्ये मी नगरसेविका शिवसेनेतून झाले होते. त्यानंतर बूम खाली गेले TV9 करण्यासाठी मला या राजकारणात उठवलं होतं आणि त्यांना हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले. त्यानंतर 2 वर्षाआधी 21 वर्षाआधी अभिषेकची त्यांची हत्या झाली. त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली. पण करताना प्रभागामध्ये बूम खाली गेले म्हणून विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हते. माझ्या लोकांची कामं होत नव्हती. त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचं खूप कठीण निर्णय होता, कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन, कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली, नवीन चेहरा दिला. त्यामुळे त्यांना मी नाही मुलानुबंध राहतील, निष्ठा मी कायम राहील. मात्र काही कठीण काळाने तुम्ही निर्णय घ्या. आता देखील तुम्ही बोलात काही जातात काय हत्या झाली होती. त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालू, नंतर CBI मध्ये जी मंदगतीने केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाही आहे. त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली, हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर CBIला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केसचा निकाल आहे ते निकाल जय महाराष्ट्र खाली जय महाराष्ट्र बूम खाली लवकरात लवकर होतील आणि मला पूर्ण संधी मिळतील विकासाची कामं करण्याची. जय महाराष्ट्र बूम खाली जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बूम खाली. नाही, असं काही नाही. मला वाटतं की खूप मंदगतीने चालू आहे, संतगतीने आहे. तर मला असं वाटतं की ते काही दबाव होता का तुम्ही तिकडे काम करत होता, तिकडे काही अडथळे होते का? कोणी काही अडथळे? काही दबाव होता का तुमच्यावर?